मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा जो पार्ट आहे हा आपण लास्ट लेक्चरमध्ये चालू केला होता आणि त्याच पार्टला घेऊन म्हणजे आपण त्याचं इंट्रोडक्शन बघितलं. तो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा जो पार्ट आहे तो का बरं आला, त्याची नेसेसरी काय होती, कोणत्या ऍक्टच्या अंतर्गत या रूलला घेतल्या गेलं, हा सगळा पार्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलाय. त्यासोबतच मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की डेफिनेशन जे आहे 55 डेफिनेशन्स होत्या, त्यापैकी 36 डेफिनेशन फार जास्त महत्वाच्या होत्या ज्या की आपण लास्ट लेक्चरमध्ये कव्हर केल्या आणि त्याच डेफिनेशन्सला घेऊन आज आपण त्याची एमसीक्यू प्रॅक्टिस घेतोय जी की अतिशय महत्वाची आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस जनरल रूल्स असू दे किंवा मग डिसिप्लिन अँड अपील असू दे, बरोबर आहे, शिस्त आणि अपील जो काही पार्ट आहे यामध्ये ज्या डेफिनेशन्स होत्या कदाचित त्या विचारल्या जाणार नाही, पण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 म्हणजेच घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 या पर्टिक्युलर रूल्सवर 100%, एक नाही 99 नाही बोलत आहे, 100% एक किंवा दोन क्वेश्चन डेफिनेशनवर असतील. म्हणजे सरळ सरळ 2 ते 4 मार्क्स तुम्हाला यावर कव्हर करायचे आहे, फक्त आणि फक्त डेफिनेशन्सवर. लक्षात आलं? म्हणूनच मग हे स्पेशल सेशन आपलं एमसीक्यू साठी ठेवतोय आणि ज्या आपण काल डेफिनेशन्स घेतल्या त्या तुम्ही काल व्यवस्थित रीड केल्या असतील, तुम्ही व्हिडिओ बघितलेले आहे, तुम्ही आपल्या नोट्स मधनं गो थ्रू केलं असेल आणि त्याच बेसिसवर या हे एमसीक्यू आहे. क्लिअर? सो लेट स्टार्ट विथ द एमसीक्यू. आपण लास्ट लेक्चर मध्ये या नियमात काय काय आहे ते बघितलं होतं, त्याचं बॅकग्राऊंड बघितलं होतं, शॉर्ट टायटल काय आहे, अप्लिकेशन्स काय आहे आणि डेफिनेशन्स बघितल्या होत्या. तर या डेफिनेशन्स आपण सगळ्या बघून झालेल्या होत्या. त्यामुळे काय फर्स्ट क्वेश्चन काय आहे तो लक्षात घ्या. एरोबिक कंपोस्टिंग टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ. एरोबिक कंपोस्टिंग कोणत्या घटकाच्या उपस्थित होते? नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, मिथेन. पटकन सांगा. ऑप्शन तुमच्या समोर आहे, उत्तर परफेक्ट असायला पाहिजे. काल लेक्चर झालंय, नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचले, सगळ्यांना नोट्स मिळाल्या असतील. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळ्या नोट्स टाकलेल्या होत्या आणि त्यामध्ये तुम्हाला आधीच सांगितलं होतं की एकदा वाचून सुद्धा घ्या, बरोबर. ऑब्व्हियसली करेक्ट ऑप्शन काय आहे? ऑप्शन सी. म्हणजेच काय, ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जे कंपोस्टिंग होतं त्याला काय म्हणतो आपण? एरोबिक म्हणतो. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. anaerobic digestion occurs in the. ऍक्च्युली anaerobicच्या संदर्भात आपल्या ऍक्ट मध्ये डेफिनेशन नाही, पण anaerobic वर्ड जो आहे तो आपल्या रूल्स मध्ये आहे, त्यामुळे आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला anaerobic ची डेफिनेशन्स बघायला मिळेल. लक्षात आलं? जरी ती रूल मध्ये नसेल तरीही ती तुम्हाला आपल्या रूल्स म्हणजे बेअर ऍक्ट मध्ये नसेल किंवा बेअर रूल्स मध्ये नसेल तरीही त्याचा वापर या पूर्ण ऍक्टच्या संदर्भात किंवा रूल्स मध्ये नियमांमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. म्हणून मग त्या संदर्भात anaerobic तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. काय असतं रे anaerobic डायजेशन ऑकर्स इन द? anaerobic डायजेशन कोणत्या स्थितीत होत असते? जसं ॲरोबिक प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये असते, ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये होतं, तसंच anaerobic कुठे होते? अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. लक्षात आलं? कुठे होते? अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. सो बी करेक्ट आहे. नेक्स्ट थर्ड, ऑथरायझेशन ही इज परमिशन गिवन बाय. ऑथरायझेशन ही परवानगी कोण देते? सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड, ग्रामपंचायत, वेस्ट जनरेटर. कोण देतं? कोण देतं? आता तुम्हाला माहित आहे ग्रामपंचायत तर कुठे आपण स्टडी केलं नव्हतं, वेस्ट जनरेटर पण नाहीच आहे. तुम्ही कन्फ्युज यामध्ये असू शकता, बरोबर आहे, यामध्ये असू शकता कदाचित. ए आणि बी मध्ये कदाचित तुमचं कन्फ्युजन येईल. ओके, पण लक्षात घ्या ऑथरायझेशन कोणाला म्हणतो? जो परमिशन देतो, एखाद्या प्रक्रियेच्या संदर्भात काम करण्यासाठी परमिशन देतो आणि तशी कंडिशन कोणाकडे? स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड कडे आहे. कोणाकडे आहे? स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड कडे आहे. त्यासोबतच अजून जर का हे ऑप्शन नसतं तर दुसरं करेक्ट ऑप्शन काय असतं? पटकन सांगा.
हे जर का SPCB राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे जर का ऑप्शन नसतं तर करेक्ट ऑप्शन काय असतं? पटकन सांगा. तर याच्या ऐवजी दुसरं करेक्ट ऑप्शन काय असतं? करेक्ट ऑप्शन काय असतं? नाही, चुकीचं उत्तर आहे. येस, एक्झॅक्टली, संतोष करेक्ट आहे. चला, एक तरी उत्तर मला व्यवस्थित भेटलं. पण कोणती? पूर्ण नाव सांगा ना. काय असतं? PCC. तुम्हाला आठवत असेल, PCC म्हणजे पिलर्स कोचिंग क्लासेस. नाही, हे मी वर्ड वापरलं होतं, बरोबर आहे. त्यामुळे जर का स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड नसतं तर दुसरं करेक्ट ऑप्शन PCC असतं. PCC स्टँड्स फॉर PCCचा लॉंग फॉर्म काय आहे? पटकन, सिंपल आहे, याच्यात टाइम वेस्ट करू नका. ह्या गोष्टी माहित असणं गरजेचे आहे तुम्हाला. आणि आपला हा 2 मार्क्स साठीचा आजचा पार्ट आहे 100%. कोणती कमिटी? चला, पोल्युशन कंट्रोल कमिटी. बरोबर, काय आहे? पोल्युशन कंट्रोल कमिटी. सो जर का हे नसतं तर मग हे असतं. क्लिअर? चला, नेक्स्ट, 4th. बायोडिग्रेडेबल वेस्ट कॅन बी ब्रोकन डाऊन बाय. जैव विघटनशील कचरा कोणाद्वारे विघटित होतो? मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीव, मेकॅनिझम, यंत्रे, केमिकल, हीट ओनली, उष्णतेने. बायोडिग्रेडेबल वेस्ट कॅन बी ब्रोकन डाऊन. जैव विघटनशील कचरा कोणाद्वारे विघटित होतो? ऑब्व्हियसली हे चुकीचे ऑप्शन आहे आणि करेक्ट ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन ए, मायक्रो ऑर्गॅनिझम. बरोबर आहे. एक्झाम्पल द्यायचं झालं तर काय असू शकतं रे? पटकन, याचं एक्झाम्पल काय असू शकतं? बायोडिग्रेडेबलचं एक्झाम्पल काय आहे? जे जैव विघटनशील आहे किंवा जैविक आहे त्यांचं एक्झाम्पल काय आहे? पटकन सांगा. छान, सगळ्यांचं बरोबर येत आहे. चला, व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. एक लक्षात घ्या. अरे नाही शुभांगी, काहीतरी चुकीचं सांगताय. एक्झाम्पल काय आहे? जैविक विघटनशील कचरा कोणता असतो? जो ऑटोमॅटिकली, मी कालही सांगितलं, गोविंद शिंदे कुठे चालले? चुकीचं उत्तर आहे वेस्ट फूड. गुड. घरामधलं जे काही वेस्ट फूड आहे, ते काय असतं? बायोडिग्रेडेबल होतं. कशामुळे? मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे. क्लिअर? चला पुढे जाऊ. बायोमिथेनेशन प्रोड्युसेस. बायोमिथेनेशन प्रक्रियेत काय तयार होते? ऑक्सिजन गॅस, प्राणवायू, मिथेन रिच बायोगॅस, मिथेन युक्त बायोगॅस, हायड्रोजन गॅस की स्टीम, वाफ. आणि करेक्ट ऑप्शन आहे, बरोबर आहे, बायोमिथेनेशन प्रोसेस मध्ये काय प्रोड्यूस होतं? तर मिथेन रिच बायोगॅस तयार होत असतो. सो ऑप्शन बी करेक्ट आहे. क्लिअर? ऑप्शन काय करेक्ट आहे? बी करेक्ट आहे. सिंपल होतं हे. नेक्स्ट, बफर झोन इज मॅन्डेटरी फॉर फॅसिलिटी एक्सिडिंग. बफर झोन कोणत्या क्षमतेपेक्षा जास्त प्रकल्पासाठी आवश्यक आहे? 1 TPD, 3 TPD, 5 TPD, 10 TPD. TPD means ton per day. Okay, it's ton per day. लक्षात ठेवायचं. यालाच तुम्ही असं पण लिहू शकता, टन पर डे. ओके, सो किती करेक्ट ऑप्शन आहे? ऑब्व्हियसली 5 TPD पेक्षा जर का जास्त असेल तर तिथे त्याला आपण बफर झोन म्हणतो. आणि बफर झोन म्हणजे कोणता झोन? जो नो डेव्हलपमेंट झोन आहे. बरोबर आहे, जिथे विकास करता येत नाही, कोणत्याही पद्धतीचं कन्स्ट्रक्शन करता येत नाही, डेव्हलपमेंट करता येत नाही. क्लिअर? नेक्स्ट, 7th.
बल्क वेस्ट जनरेटर जनरेट्स मोर दॅन, बल्क वेस्ट जनरेटर दररोज कितीपेक्षा जास्त कचरा निर्माण करतो? 50 kg पर डे, 75 kg पर डे, 100 kg पर डे, 150 kg पर डे. म्हणजे जसं की मोठमोठे हॉटेल्स असतील, कदाचित मंदिरे आहे किंवा आपले जे धार्मिक स्थळ असतील, असे जे जागा आहे जिथे किती 100 किलो पेक्षा जास्त कचरा निघतो, त्याला आपण काय म्हणतो? बल्क वेस्ट जनरेटर असं म्हणत असतो. बरोबर आहे. आणि या बल्क वेस्ट जनरेटरने काय करायला पाहिजे? त्या कचऱ्याची व्यवस्थापन करायची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची स्वतःची असते. लक्षात राहील. म्हणून मग ऑप्शन सी हा करेक्ट असतो. लक्षात राहायचं. ओके, बरोबर आहे. यामध्ये ऑफिसेस येतील, हॉटेल्स येतील, हॉस्पिटल्स असतील, बऱ्याचशा गोष्टी आहेत. क्लिअर. नेक्स्ट, कंबस्टिबल वेस्ट मस्ट हॅव कॅलरिफिक व्हॅल्यू अबोव. ज्वलनशील कचऱ्याची किमान उष्णांक किंमत कितीपेक्षा जास्त असायला पाहिजे? किलो कॅलरी पर केजी. आपण कालच बघितलं होतं की कंबस्टिबल वेस्ट ची जी काही कॅलरिफिक व्हॅल्यू असते ती कितीपेक्षा जास्त असायला पाहिजे? किती? एक्झॅक्टली, परफेक्ट. किती? 1500. सो 1500 किलो कॅलरी पर केजी पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. म्हणून ऑप्शन सी करेक्ट. ऑप्शन सी करेक्ट. ओके. नेक्स्ट 9, को प्रोसेसिंग यूज वेस्ट ॲज. को प्रोसेसिंग मध्ये कचऱ्याचा वापर कशासाठी केला जातो? ओनली लँडफिल, रॉ मटेरियल और एनर्जी, डेकोरेशन, स्टोरेज ओनली. फक्त लँडफिल साठी, कच्चा माल किंवा ऊर्जासाठी, सजावटीसाठी, फक्त साठवण करण्यासाठी? चला सांगा. तर आपण काल कुठेही डेफिनेशन मध्ये डेकोरेशन, स्टोरेज हे वर्ड वापरले नाही. हा लँडफिल वर्ड आलेला आहे. लँडफिल वर्ड आलेला आहे. पण लँडफिल कोणाला केलं जातं? को प्रोसेसिंग करताना किंवा ती प्रोसेसिंग होताना त्यामधनं सुद्धा एक्स्ट्रा वेस्ट जे शिल्लक राहतं त्याला लँडफिल करतं. म्हणून इथे ओनली जो वर्ड आलाय त्याच्यामुळे ऑप्शन ए सुद्धा चुकीचा आहे. करेक्ट ऑप्शन आहे रॉ मटेरियल और एनर्जी, कच्चा माल किंवा ऊर्जा. लक्षात आलं. तर त्याच्यासाठी त्या को प्रोसेसिंगचा वापर केला जात असतो. त्याच्या संदर्भात आपण काल एक्झाम्पल पण बघितले होते. बग्याज वगैरे तुम्हाला आठवत असेल, ज्याला आपण तो चोथा वगैरे बोलतो. यस. सो हा होता क्वेश्चन 9. क्वेश्चन नंबर 10 काय सांगतो? डिसेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग एम्स टू. डिसेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग एम्स टू. विकेंद्रित प्रक्रिया करण्याचा मुख्य उद्देश काय? इन्क्रीज ट्रान्सपोर्टेशन, वाहतूक वाढवणे. मिनिमाइज ट्रान्सपोर्टेशन, वाहतूक कमी करणे. इन्क्रीज द लँडफिल, लँडफिल वाढवणे. स्टॉप रिसायकलिंग, पुनर्वापर थांबवणे. आता डिसेंट्रलाइज म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? डिसेंट्रलाइज्ड म्हणजे काय? डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय? जिथे कचरा निर्माण होतो. डॉक्टर स्वप्नाली, आन्सर तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करा. जिथे कचरा तयार होतो तिथेच त्याची विल्हेवाट लावायची, तिथेच त्याच्यावर प्रोसेस करायची, तिथल्या तिथे. हे कशासाठी केलं जायतंय? जस्ट टू मिनिमाइज द ट्रान्सपोर्टेशन. ती जी काही ट्रान्सपोर्टेशन आहे ते कमी करण्यासाठी ही प्रोसेस अप्लाय केली जाते. त्याला आपण काय बोलतो? डिसेंट्रलाइज प्रोसेस बोलतो. म्हणून मग मिनिमाइज ट्रान्सपोर्टेशन त्यालाच काय बोलतो? डिसेंट्रलाइज प्रोसेसिंग. क्लियर? चलो नेक्स्ट 11. डिस्पोजल रेफर्स टू. डिस्पोजल म्हणजे काय? टेम्पररी स्टोरेज, तात्पुरती साठवण. फायनल सेफ डिस्पोजल, अंतिम सुरक्षित विल्हेवाट. सेग्रिगेशन, वर्गीकरण. रिसायकलिंग, पुनर्वापर. सिंपल आहे क्वेश्चन, काहीच नाही याच्यामध्ये. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 11 काय सांगतो? डिस्पोजल म्हणजे काय? डिस्पोजल म्हणजे काय? त्या वेस्टची अंतिम, फायनल आणि सेफली विल्हेवाट लावणं, याला आपण काय बोलतो? डिस्पोजल बोलतो. म्हणून ऑप्शन बी हा मित्रांनो करेक्ट आहे. क्लियर? नेक्स्ट 12 काय सांगतो? डोमेस्टिक हजार्डस वेस्ट इन्क्लूड्स.
घरगुती धोकादायक कचऱ्यात काय समाविष्ट आहे? भाजीपाल्यांचे साल, व्हेजिटेबल पील्स, CFL बल्ब, पेपर आणि कार्डबोर्ड पुठ्ठा. यामधलं डोमेस्टिक हजार्डस काय आहे? यामधलं डोमेस्टिक हजार्डस काय आहे? ओके, ऑब्विसली CFL बल्ब जे आहे हे काय येतात? डोमेस्टिक हजार्डस मध्ये येतात. बरोबर आहे की नाही? परफेक्ट. सो CFL बल्ब असू दे, घरातील बॅटरीज वगैरे असू दे, ह्या ज्या गोष्टी आहे, सेल असू दे, ह्या ज्या काही गोष्टी आहे ह्या कशा येतात? डोमेस्टिक हजार्डस मध्ये येतात. आता जे A, C आणि D ऑप्शन आहे, तर हे मित्रांनो कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतात रे? कोणी सांगू शकतं का? बायोडिग्रेडेबल आहे की नॉन बायोडिग्रेडेबल आहे? हे कोणत्या याच्यात बसतं? व्हेजिटेबल पिल्स असू दे, पेपर असू दे, कार्डबोर्ड असू दे, तो जो पुठ्ठा आहे, हे कशात बसतात? तिन्ही पण बायोडिग्रेडेबल आहे की नॉन बायोडिग्रेडेबल आहे? जर का इन केस क्वेश्चन आला की खालीलपैकी कोणतं नाही, तर तुम्हाला माहित असायला पाहिजे. एक्झॅक्टली कशात बसतं? बायोडिग्रेडेबल मध्ये. बरोबर आहे. स्वतःच ते ऑटोमॅटिकली कुजून जाऊ शकतं. भाजीपाला असू दे, कागद असू दे, कार्डबोर्ड असू दे, हे ऑटोमॅटिकली कुजल्या जातं आणि ते त्याचा जो ऑटोमॅटिक काय होतो, डिस्पोज होत असतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे हे बायोडिग्रेडेबल मध्ये पण येतात. पण CFL बल्ब आहे, आपण आधी बघितलं, काच ज्याला बोलतो, तो काय आहे की हजार्डस मध्ये जातो. तो काय बायोडिग्रेडेबल नाही, तो काय नॉन बायोडिग्रेडेबल मध्ये आहे. त्याला आपण काय करू शकतो? रियूज करू शकतो. तो रिसायकलिंग प्रोसेस मध्ये नाही तर रियूज प्रोसेस मध्ये येईल. ओके, नेक्स्ट 13 काय सांगतो? ड्राय वेस्ट इन्क्लूड, कोरडा कचरा कोणता आहे? जैविक कचरा, बायोडिग्रेडेबल वेस्ट, इनर्ट स्ट्रीट स्वीपिंग ओनली, फक्त रस्त्यावरील धूळ, रिसायकलेबल अँड नॉन रिसायकलेबल वेस्ट, पुनर्वापरयोग्य व अपूर्ण वापरयोग्य कचरा, लिक्विड वेस्ट, द्रव कचरा. चला सांगा कशाला म्हणतात? आता 100% बायोडिग्रेडेबल वेस्ट जरचा का विचार केला तर कोरड्या कचऱ्यामध्ये ते येत नाही. कारण की त्यामध्ये काय की घरातलं उरलेलं शिळं अन्न असतं किंवा भाजीपाले आहेत, हे काय ड्राय वेस्ट मध्ये येत नाही. म्हणून हे ऑप्शन चुकीचं आहे. आता इनर स्ट्रीट स्वीपिंग, फक्त रस्त्यावरील धूळ. रस्त्यावरील धूळ हा एक्झॅक्टली बरोबर आहे. रस्त्यावरील धूळ हा एक्झॅक्टली बरोबर आहे. पण त्यांनी ओनली हा वर्ड वापरला, तर फक्त ओनली तो रस्त्यावरील धूळ हा काय ड्राय वेस्ट नाहीये, म्हणून बी पण करेक्ट नाहीये. बरोबर आहे. आता लिक्विड वेस्ट हे ड्राय वेस्ट नसूच शकतं. लिक्विड वेस्ट हे ड्राय वेस्ट नसूच शकतं. म्हणून करेक्ट ऑप्शन काय झालं? रिसायकलेबल अँड नॉन रिसायकलेबल वेस्ट, पुनर्वापर योग्य किंवा अपूर्ण वापर योग्य जे काही कचरा असतो त्याला आपण ड्राय वेस्ट असं म्हणू शकतो. क्लिअर? 14 डम साइट इज. डम साइट म्हणजे काय? 14 ओके. सायंटिफिक लँडफिल, वैज्ञानिक लँडफिल, लँड यूज विदाउट सॅनिटरी प्रिन्सिपल, स्वच्छ लँडफिल, नियमांशिवाय वापरलेली जमीन, कंपोस्ट प्लांट, कंपोस्ट प्रकल्प, रिसायकलिंग युनिट, पुनर्वापर केंद्र. चला पटकन उत्तर सांगा. डंप साइट म्हणजे खरं तर डम्पिंग करणं, कुठेही डंप करणं हे ऍक्च्युली इल्लीगल आहे. हे आपण आपल्या पुढच्या काही सेक्शन मध्ये पण बघणार आहोत. जे आपले नियम आहे पुढे बघणार आहोत त्यामध्ये पण आपण बघतोय की ती इल्लीगल आहे. बरोबर आहे. तर त्यामुळे काय होतं की डंप साइट म्हणजे काय? एक्झॅक्टली ही डंप साइट म्हणजे काय? जी लँड कोणत्याही सायंटिफिक पद्धतीशिवाय किंवा नियमांशिवाय वापरली जाणारी जी जमीन असते त्याला काय बोलतो? डंप साइट म्हणतो. लक्षात राहील, डोक्यात फिट करून ठेवा. डंप साइट म्हणजे कोणती? लँड यूज विदाउट सॅनिटरी प्रिन्सिपल, कोणत्याही नियमांशिवाय वापरली जाणारी जमीन जी की कचरा टाकण्यासाठी किंवा डम्पिंग करण्यासाठी वापरली जाते त्याला आपण डंप साइट म्हणतो. आणि ते डम्पिंग इल्लीगल असतं. ओके. आता हे कशानुसार असतं, त्याच्यावर काय कंडिशन आहे, कारवाई होते, हे आपण येणाऱ्या आपल्या पुढच्या काही भागात बघणार आहोत. नेक्स्ट, EPR स्टँड्स फॉर. EPR चा पूर्ण अर्थ काय होतो? एन्व्हायरमेंट पब्लिक रूल,
एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी, एनर्जी प्रोडक्शन रूल, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन रेग्युलेशन. पटकन सांगा, पटकन सांगा. EPR म्हणजे काय? EPR एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन रेग्युलेशन्स होतं की एनर्जी प्रोडक्शन रूल होतं की एन्व्हायरमेंट पब्लिक रूल होतं की एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी होतं? EPR म्हणजे काय? एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी. एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी. ज्याने कचरा तयार केलाय त्याची सुद्धा ती रिस्पॉन्सिबिलिटी असते. सो एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी. क्लियर? चला